तर वाय टी फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत, मी आता कालपासून थोडं तर मला तर काही टाईम भेटला नव्हता, पण ॲडजस्ट करून कसे तरी 2-4 ब्लाऊज शिवले आणि तेच तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मोठ्या मापाचा हा ब्लाऊज आहे. जवळजवळ आता या ब्लाऊजचं माप आहे 50 छातीचा हा ब्लाऊज आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्याचं काय कापड त्याला पुरलेलं नव्हतं, म्हणजे पिसाचं. तर त्याला मग बाहेरून एक्स्ट्रा कापड आणून मी लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इकडं थोडंसं तुम्हाला वेगळं दिसत असेल, पण ते होऊन जातं आहे मॅच त्याच्यामध्ये. तर हे कापड लावलेलं, भारीतलं कापड लावलेलं आहे. बटरस्कॉच हे कापड लावलेलं आहे, म्हणजे बटर सिल्क मटेरियल फॅब्रिक लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यावर अशी डिझाईन होती. तर त्याची साडी हा लिंबू कलर आहे. तर साडी ही लिंबू कलरचीच होती याची. तर आपण पाहूयात आता मागचा भाग याचा. आणि तुम्ही पाहू शकता त्याचा मागचा भाग मी असा शिवलेला आहे, म्हणजे पॅटर्नचा हा भाग शिवलेला आहे. तर ते पिसाला असा काट आलेला होता ना, तो हा पॅच लावलेला आहे. आणि त्याला एकदम बारीक अशी दोरीची पायपिंग टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता हे जे पोटल्या तुम्हाला दिसत आहेत ते आता जवळपास या 50 पोटल्या आहेत. एकदम फॉर्मच्या त्या बनवलेल्या आहेत आणि एकदम अशा घट्ट पोटल्या त्या बनवलेल्या आहेत. मी तुम्ही फिनिशिंग पाहू शकता, एकदमच छान आलेली याची फिनिशिंग, तुम्ही पहा. आणि अशा ब्लाऊजला तर नाही पुरत पीस, कारण मोठ्याला माप असलं तर मग त्याला आपल्याला बाहेरूनच कापड थोडंसं आणून लावावं लागतं. तर मग याला पण मला थोडंसं बाहेरूनच आणून लावलेलं आहे. मग त्याची एक्स्ट्रा चार्ज आपल्याला घ्यावं लागते, तर कारण ते पीस पुरलं नाही, मग आपण लावलेले आहे त्याचे आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतात पैसे. तर कसं वाटलं तुम्हाला हा ब्लाऊज? आणि इकडं तुम्ही पहा, ह्या साईडने पण त्याला हे लावलेले आहे मी, दोरीची पायपिंग टाकलेली, एकदम बारीक दोरीची पायपिंग ही. आणि इकडून पण खास करून मी अशा ब्लाऊजला हाताने नाही करत, त्याला दोरीचीच पायपिंग टाकते, जेणेकरून त्याला फिनिशिंग चांगली यावीत म्हणून. तर कशी वाटली तुम्हाला या ब्लाऊजची फिनिशिंग मला नक्की सांगा. चला आता पाहूयात आपण दुसरा ब्लाऊज. तर आता दुसरा ब्लाऊज आहे. आपण पहिला जो ब्लाऊज पाहिला ना त्याच्याच मापाचा हा ब्लाऊज आहे, म्हणजे एकाच बाईचा हा ब्लाऊज आहे. आणि इकडं पहा त्याच्यावर अशी डिझाईन आहे. तर हा म्हणजे सिंपल आहे, हा 4 टक्स ब्लाऊज आहे. आणि कापड पण याचं छान आहे ह्या पिसाचं. आणि तुम्ही पाहू शकता इकडं त्याचा मागचा असा मी गळा केलेला आहे. आणि याला पण आहे ना गोल्डन कलरच्या पोटल्या लावलेल्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता इथे आहे ना गोल्डन कलरचं डिझाईन आहे त्याच्यावर, मग त्याला अशी गोल्डन कलरच्याच पोटल्या लावलेल्या आहेत. आणि इकडं ह्यात जवळजवळ आता 35 ते 40 पोटल्या आहेत. आणि या पोटल्या बनवायलाच आपला वेळ जातो. माझा तर 1-1.5 तास गेला आहे पोटल्या बनवायला. याचे 1-1.5 तास आणि त्याचे 1-1.5 तास आता पोटल्या बनवायला मला गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 2-2.5 तास तर माझे पोटल्याच बनवायला गेले. आणि याचं कापड मला पुरलेलं होतं, म्हणजे थोडंसं जास्त पीस मोठा होता याचा. मग पीस मोठा असल्यामुळे मग याला आता पुरला पीस, त्याला पहिला याला नव्हता पुरला, त्यामुळे त्याला बाहेरून आणून लावावं लागलं होतं मला कापड. तर कसं वाटला हा पोटल्यांचा ब्लाऊज मला सांगा. आणि हा सिंपल ब्लाऊज आहे, हा पण मोठ्याच मापाचा आहे. आणि याला पण काही कापड पुरलं नव्हतं. 1 मीटर कापड आणलेलं, म्हणजे त्या कस्टमरने दिलेलं, पण ते काही पुरलं नव्हतं. त्यामुळे मग आता त्याला पण मी आतून असं माझ्याकडं थोडंसं होतं कापड भारीतलं नाही आहे थोडंसं, म्हणजे असं हेच आहे, पण आतून काही नाही होतं त्याला लावायला. तर योगला त्याच्या मी असं आतून दुसरं कापड लावलेलं आहे, जेणेकरून डबल तिथं योग यावात म्हणून. तर हा काही सिंपल ब्लाऊज आहे, हा काही एवढा म्हणजे हे नाही आहे. तर पीस तर चांगलंच आहे, पण सिंपल ब्लाऊज आहे हा, सिंपल वेअरसाठी. आणि हा एक आहे चौथा ग्रीन कलरचा हा ब्लाऊज आहे. आणि त्याला मागच्या साईडने असा पानगळाच केलेला आहे. आणि त्याच्यावरून पहा इथं पानांची डिझाईन आहे त्याच्यावरती, ह्या पिसावरती. हा बाहेरून घेतलेला पीस, हा काय साडीतला पीस नाही आहे. तर याच्यावर असा सिंपल पानगळा करून घेतलेला आहे मी. तर पानगळाच आहे आणि त्याच्यावर अशी त्याच कलरची लेस लावलेली आहे, तुम्ही पहा. तर कसे वाटले तुम्हाला हे ब्लाऊज मला नक्की सांगा. चला बाय, भेटूयात आपण दुसऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.